पेसा क्षेत्रातील मोबिलायझर पदाच्या कपातीला स्थगिती द्या, बिरसा फायटरची मागणी। पेसा क्षेत्रातील मोबिलायझर पदाच्या कपातीला स्थगिती मिळावी अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले। यावेळी बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष पप्पावया, जगदीश टुडवेसह 10 कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यात पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्यात पुनर्चित राष्ट्रीय ग्राम स्वराज पैसा ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसभा अभियानांतर्गत ग्रामसभा मोबिलायझर म्हणून सन 2025-26 मधील आराखड्यातील ग्रामसभा मोबिलायझर मंजूर पदे 3003 होती। यावर्षीपासून 3 मोबिलायझर्स याप्रमाणे आता केवळ 1001 पदे मंजूर करण्यात आली असून तब्बल 2002 पदाची कपात करण्यात आली आहे। पेसायबल क्षेत्रातील मोबिलायझर पदांच्या कपाती आदेशास स्थगित देण्याची मागणी बिरसा फायटर्स करीत आहे। 13 जिल्ह्यामध्ये थेट याचा परिणाम होत आहे। मोबिलायझर मंजूर पदाच्या बदल्याबाबत राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज पुणे यांनी राज्यातील पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 1 एप्रिल 2026 रोजी आदेश काढून 3 बॉल फोरो एकतर्फी व कायदेशीर पडताळणी न कळविले आहे। हा आदेश घाईघाईने करता काढण्यात आल्याचे ट्रायबल फोरमने निवेदनात म्हटले आहे। अनुसूचित क्षेत्रातील 13 जिल्ह्याच्या ग्रामसभांच्या सबलीकरणावर थेट परिणाम होत आहे। ग्रामसभा व पेसा कायद्याच्या क्षेत्रातील हक्कावर गदा आणणारा असल्याने तत्काळ मोबिलायझर पदांना तत्काळ स्थगित करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। राष्ट्रीय ग्रामसभा स्वराज अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील 13 पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये एकूण 3000 मोबाईलर्स पदे भरण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली होती, परंतु या पदांमध्ये घट करून आता प्रत्येक ग्रामसभेमध्ये फक्त एक मोबाईलर्स पद भरण्यासाठी सरकारने आता तयारी केल्यामुळे जी 3000 पदं भरण्यात येणार होती ती आता 2000ने घटित होऊन फक्त 1000 पदं भरली जाणार आहेत। सरकारच्या या निर्णयामध्ये ग्रामसभा व पेसा क्षेत्रातील अधिकार व हक्कांवरती गदा येणार आहे। पेसा क्षेत्रामध्ये पेसा कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी या कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे, म्हणून ही जी पदं आहेत ही पूर्णच्या पूर्ण भरण्यात यावीत अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे।